सरोजिनी ताई भराभरा त्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडल्या आणि नवमाहेर या त्यांच्या संस्थेमधल्या मुलींना उद्देशून म्हणाल्या, काय झाली ना सगळी सभेची तयारी? चला तर मग आपल्या संस्थेला भेट देण्यासाठी येणारे प्रमुख पाहुणे मंडळी आता येतीलच. सरोजिनी ताई पुढे जात होत्या. तेवढ्यात त्यांना काहीतरी आठवलं आणि त्या परत मागे फिरून म्हणाल्या, आपल्या संस्थेतल्या तुम्हा मुलींपैकी कोण कोण बोलणार आहेत ते लक्षात आहे ना? तशा जयश्री, सुजाता आणि चंदा तिघी त्यांच्या जवळ आल्या आणि त्यांच्या पाया पडून म्हणाल्या, ताई, आम्ही तिघी या सभेमध्ये बोलणार आहोत आणि तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही अगदी छान बोलू. त्यातून तुमचे आशीर्वाद तर आहेतच. त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत राहा ताई. सरोजिनी ताईंनी त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि कौतुकाने त्यांना म्हणाल्या, मला कसली काळजी असणार ग? तुम्ही सगळ्याजणी असल्यावर आपला कार्यक्रम अगदी छानच होणार. ठीक आहे, लवकर चला आत्ता. प्रमुख पाहुणे मंडळी येण्याची वेळ झालीच आहे. इतके बोलून त्या स्टेजवरची तयारी पाहण्यासाठी गेल्या. हार, श्रीफळ, शाली असे सगळे वेगवेगळ्या ताटांमध्ये ठेवलेले होते. स्टेजवरची सजावट ही संस्थेतल्या मुलींनी उत्तमच केली होती. हे सगळे पाहून सरोजिनी ताई मनापासून प्रसन्न झाल्या होत्या. संस्थेमधल्या सगळ्या माहेरवाशिनी स्टेजच्या पुढे लाईनीमध्ये शिस्तीत बसल्या होत्या. सरोजिनी ताई आणि काही मोजक्या 2-3 जणी संस्थेच्या गेटजवळ उभ्या राहून पाहुण्यांची प्रतीक्षा करत होत्या. समोरून पाहुण्यांचं आगमन झालं. प्रमुख पाहुण्या नीलाताई आणि त्यांचे बाकीचे सहचारी मुख्य दरवाजाजवळ आले. तसे सरोजिनी ताईंनी त्यांचे हार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पाहुणे स्टेजवर येऊन स्थानापन्न झाले होते. सरोजिनी ताई माईकजवळ येऊन स्मित हास्याने बोलू लागल्या, आपले आजचे आदरणीय पाहुणे आणि पुढे बसलेल्या माझ्या सगळ्या मुली म्हणजेच माझ्या माहेरवाशिनी या सगळ्यांचे मी प्रथम स्वागत करते. आपल्या संस्थेला आज नीलाताईंसारख्या मानसोपचार तज्ज्ञांनी भेट दिली आहे. त्याबद्दल मी आमच्या संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानते व आमच्या संस्थेकडून त्यांना शाल व श्रीफळ अर्पण करते. नीलाताईंनी त्यांचा स्वीकार करावा अशी मी विनंती करते. जयश्री आणि सुजाता या दोघींनी लगबगीने सरोजिनी ताईंकडे शाल व श्रीफळ दिले. सरोजिनी ताईंनी ते नीलाताईंना अर्पण केले. टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. नीलाताई 2 शब्द बोलण्यासाठी माईक जवळ आल्या आणि म्हणाल्या, आदरणीय सरोजिनी ताई आणि समोर बसलेल्या माझ्या मैत्रिणी यांची मी आभारी आहे. आज तुम्ही मला थोडा वेळ का होईना तुमच्या या माहेरच्या घरामध्ये सामील करून घेतलं. आज एका स्त्रीने स्त्रीच्या मागे उभे राहणे, तिला संकटाच्या वेळी मदत करणे आणि तिचे मन खंबीर करण्याची खूप गरज आहे. जे काम आज तुमच्या सरोजिनी ताईंनी अगदी लीलया केलेलं आहे नाही का? त्या तुमच्या पाठीशी उभ्या आहेत. आज अशा माहेरसारख्या संस्था असल्यामुळे आणि सरोजिनी ताईंसारख्या समाजसेविका असल्यामुळे आपल्यासारख्या कित्येक स्त्रियांना जगण्यासाठी आधार मिळतो आहे. सरोजिनी ताईंचं कार्य
अगदी वाखाणण्याजोगच आहे. पण खरं तर समाजात आज काही स्त्रियांवर अशी वेळ येते की मग त्यावेळी त्यांना त्यांचं सासर आणि माहेर दोन्हीही पारखी होतात. ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. स्त्रियांवर होणारे हे शारीरिक व मानसिक अत्याचार थांबायला हवेतच ना. आपले जन्मदाते आईवडील, आपले सासू सासरे यांनी ही गोष्ट समजून घ्यायला हवी. आज हुंडा नाही दिला म्हणून, नाहीतर नवऱ्याचं एखादं प्रेम प्रकरण म्हणून, किंवा घरातील सगळीच कामं मुद्दाम वाटेल तशी तिच्याकडूनच करून घेऊन तिला मोलकरीणसारखी वागणूक दिली जाते. खरंच त्यावेळी स्त्रियांची किती विटंबना केली जाते याचा विचारच केला जात नाही. एखाद्या पुरुषाने बळजबरीने स्त्रीला घराबाहेर काढताना असा विचार त्याच्या मनात एकदाही येत नसेल का की ही आपलं घर, आपले आईवडील या सगळ्यांचा त्याग करून लग्न होऊन इथे येते, तेव्हा तिची काळजी घेणं, तिला आपल्या स्वतःच्या पायावर उभं करणं, तिला आधार देणं हे आपलं कर्तव्य आहे. ही परिस्थिती माझ्या बहिणीवर, मुलीवरही येऊ शकते हा विचार त्यांनी करायला नको का? पण नाही, असे विचार अजूनही समाजामध्ये रुजत नाहीयेत. रुजत आहेत ते फक्त असे विचार की ही मुलगी लग्न करून आपल्या घरचं काम करायला किंवा आपण म्हणू तसं वागायला इथे आली आहे. तिने आपल्या शब्दाबाहेर जाताच कामा नये. नाही तर तिला आम्ही मारू किंवा घराबाहेर तरी काढू. या सगळ्यांमध्ये खंत वाटावी अशी गोष्ट असते जेव्हा त्या घरात असलेलीच स्त्री, मग ती ह्या मुलीची सासू असेल किंवा नणंद असेल, तर तीही एक स्त्री असूनही दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकत नाही. आणि मग अशा अबला मुली रस्त्यावर येतात. हे कुठंतरी थांबायला नको का? आपल्यापासून तरीही सुरुवात करायला हवीच ना. एखाद्या बाईच्या मागे एका बाईनेच ठामपणे उभे राहायला हवेच की. जर स्त्रिया अशा अनाथ होत असतील तर त्यांना आपल्यासारख्याच माणुसकी असलेल्या स्त्रियांनीच सावरायला हवं. आपणच त्याच्यासाठी हे काम करायला हवं. हे जे कार्य आज तुमच्या सरोजिनी ताई करत आहेत, तर त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तुम्ही आणि मीही या कार्याला पुढे न्यावं अशी माझी इच्छा आहे. आता मी माझे हे 2 शब्द थांबवते, कारण आपल्यातल्याच काही मैत्रिणींना बोलायची, त्यांना त्यांचे अनुभव व्यक्त करण्याची संधी मला द्यायची आहे. बरोबर ना? नमस्कार. नीलाताई बोलत होत्या आणि सगळे आम्ही अगदी मन लावून त्यांचं बोलणं ऐकत होतो. सरोजिनी ताई पुढे आल्या आणि म्हणाल्या, आज नीलाताई जे काही म्हणाल्या ते खरंच वास्तव आहे. अजूनही आपल्याकडे एका स्त्रीकडे एकतर ती उपभोगाची वस्तू किंवा आपल्या घरातली नोकर या दृष्टीनेच बघितलं जातं. पण तरीही ज्या स्त्रीच्या वाट्याला असे भोग येऊन बेघर होण्याची वेळ येत असेल तर तिला या माहेरची दारं कधीही उघडीच असतील. आता आपल्यातलाच काही जणी इथे येऊन 2 शब्द बोलतील. जयश्री माईकपाशी येऊन उभी राहिली. नमस्कार, माझं नाव जयश्री. या इथे स्टेजवर येऊन बोलण्याचं भाग्य मला लाभलं आहे. हेच माझ्यासाठी खूप काही आहे. माझं लग्न ठरलं तेव्हा आमच्या घरात खूपच आनंद झाला होता. सगळ्यांना सासरची माणसंही चांगली वाटली होती. थोडा हुंडा जास्त मागितला होता, पण
वडील म्हणाले की करू काहीतरी, हातचं चांगलं स्थळ जायला नको. पण आता असं वाटतं की मी तेव्हाच हे थांबवायला हवं होतं. पण मीही लग्न ठरलं या आनंदातच होते. पुढचा विचारच केला नाही. भाऊ आणि वहिनीसुद्धा म्हणाले की बघू करू काहीतरी व्यवस्था. वडिलांनी त्याप्रमाणे बरंच कर्जही काढलं. लग्नाच्या दिवशीही सगळं छान चाललं होतं आणि अचानक मुहूर्ताच्या वेळी मुलाचे बाबा म्हणाले की आम्ही हुंडा वाढवला आहे. आता 3 लाख नाही तर 5 लाख द्यावे लागतील, नाहीतर हे लग्न मोडलं असं समजा. बाबा खूप अस्वस्थ झाले होते. आता काय करावं हेच त्यांना सुचत नव्हतं. पण तरीही ते म्हणाले की मी तुमच्या पाया पडतो. हो, वाटल्यास मी 2-3 दिवसात पैशांची काहीतरी व्यवस्था करीन, पण मुहूर्त टळू देऊ नका. शेवटी कसेबसे मुलाकडचे तयार झाले. लग्न होऊन मी सासरी आले. पण त्या दिवशी मला माझ्या नवऱ्याबरोबर त्याच्या खोलीत कोणीच जाऊ दिलं नाही. तुझ्या वडिलांनी बाकीचे पैसे दिले की तुमचा संसार सुरू होईल, असं माझ्या सासूबाई म्हणाल्या. 2 दिवसांनी बाबा माझ्या सासरी आले 2 लाख रुपये घेऊन आणि माझ्या सासरच्या लोकांना म्हणाले की आत्ता मात्र मागू नका. हेच पैसे मी तर घर गहाण ठेवून आणले आहेत. एकदाचा आमचा संसार सुरू झाला. काही दिवस चांगले गेले होते. इकडे आईकडे मात्र बाबा आणि भाऊ यांची घरं गहाण ठेवण्यावरून भांडण व्हायला लागली होती. पैसे नाही भरता आले तर घरही जाईल असं भावाचं म्हणणं होतं. पण बाबा त्याला म्हणाले की त्यांना त्यावेळी जे सुचलं तसं त्यांनी केलं. उर्वरित भाग पुढच्या भागात. धन्यवाद.